नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण मानेचे विकार आणि उपचार पद्धती या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर अमित शर्मा. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्ते. तर डॉक्टर अमित शर्मा हे मणक्याचे तज्ज्ञ डॉक्टर असून 2011 पासून भारतातील ठाणे आणि मुंबई येथे मणक्याच्या शस्त्रक्रिया करत आहेत. ते मणक्याच्या संबंधित टू द सर्वायकल, थोरॅसिक आणि लंबर म्हणजेच मान, पाठ आणि कंबर यांसारख्या समस्यांवर उपचार करतात. त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित केईम हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जरीचे प्रशिक्षण घेतलं आहे. USA मधील त्यांच्या 3 वर्षांच्या प्रशिक्षणादरम्यान डॉक्टर शर्मा यांनी USA मधील मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी सर्वोत्कृष्ट रुग्णालयात हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी न्यूयॉर्क या ठिकाणी मणक्याच्या समस्या आणि पाठीचा कणा विकृती, स्कोलिओसिस आणि कायफोसिस सुधार शस्त्रक्रियांसाठी प्रशिक्षण घेतलं आहे. तसेच डॉक्टर शर्मा हे चिल्ड्रन हॉस्पिटल न्यू ऑर्लिन्स USA येथे 1 वर्षासाठी विशेष बालरोग ऑर्थोपेडिक म्हणून कार्यरत होते, जिथे त्यांनी बालरोग मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी प्रशिक्षण घेतलं. डॉक्टर शर्मा हे ठाणे आणि मुंबई येथील मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी सर्वोत्कृष्ट रुग्णालयांमध्ये काम करतात, ज्या अत्याधुनिक मणक्याच्या शस्त्रक्रिया प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. एक मणक्याचे तज्ज्ञ म्हणून त्यांचे लक्ष अचूक निदान प्रदान करणे आणि त्यांच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम मणक्याचे उपचार योजना तयार करणे हे आहे. सर्व रुग्णांसाठी सुरुवातीला ऑपरेशन न करता उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि जेव्हा अशा पद्धतीचे उपचार रुग्णाला पुरेसे आराम देऊ शकत नाहीत, तेव्हा मणक्याची शस्त्रक्रिया केली जाते. ते मिनिमली इन्व्हेसिव्ह मणक्याची शस्त्रक्रिया, मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया, मणक्याचे विकृती सुधारणे, स्कोलिओसिस, किफोसिस, मणक्याच्या पुनरावृत्ती शस्त्रक्रिया, तसेच स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलोसिस, स्पायनल स्टेनोसिस, स्पायनल फ्रॅक्चर, स्पायनल ट्यूमर, मणक्याच्या इतर विकारांवर, संसर्ग आणि मणक्याचे ट्यूमर इत्यादींवर उपचार करण्यात पारंगत आहेत. डॉक्टर अमित शर्मा ऑर्थोपेडिक आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील संशोधनात मोठ्या प्रमाणावर सहभागी आहेत आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सभांमध्ये आपले संशोधन कार्य देखील सादर केलं आहे. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, जसा की आपला विषय आहे, सगळ्यात आधी मानदुखीची नेमकी कारणं काय आहेत? मॅडम, मानदुखी जास्ती वेळ पेशंटला वयामुळे असते. त्या वयामुळे जे स्पॉन्डिलोसिस होते ते सर्वाच्यापेक्षा महत्त्वाचं कारण आहे आणि कधीकधी पेशंटला संक्रमण होते कर्करोगामध्ये, ट्यूमर होते, कधीकधी पेशंटला फ्रॅक्चर पण होऊ शकते आणि ही सगळे कारण आहेत. त्यामुळे पेशंटला मानदुखी होऊ शकते. एखादी वेळ पेशंटला ते स्पॉन्डिलोसिसचा त्रास असला तर ते स्नायूची उबळ होते, म्हणजे ते जे मांसपेशी आहे मानेची ते ताठ होते आणि ते पण बराच वेळ राहतात. तो ही सगळे जे कारण आहे त्यामुळे पेशंटला जास्ती वेळ मानदुखीचे त्रास होते. बरोबर. डॉक्टर, स्पॉन्डिलोसिस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? स्पॉन्डिलोसिस ही एक वृद्धत्वाच्या प्रक्रिया आहे. ही काही आजार नाही आहे. काय होते की ते वयामुळे ते मणक्यामध्ये जे गादी होते, ते भरपूर मणक्या एक पाठीला आणि मानेला, आणि दर मणक्यामध्ये एक गादी असते. ते गादी वयामुळे घासरून जाते आणि ही गादी ज्यावेळी घासून गेली तर ते हाडावर येऊन त्याच्या घसरणा होते आणि त्याच वेळ ते गादी कधीकधी निघून बाहेर पण येते. गुडघेसारखे 2 सांधे मानेला पाठीमागे पण असतात, ते पण गुडघ्यासारखे त्याला पण संधिवात होता. ही सगळी जी गोष्ट आहे ते गादीला जे झीज झाली वयामुळे आणि ते जे गुडघ्यासारखा जे ते संधिवात झाला ते पाठीचे जॉईंटमध्ये, त्याला स्पॉन्डिलोसिस म्हणतात. आता स्पॉन्डिलोसिस काय हे तुम्ही सांगितलं, पण ते एखाद्याला झालं आहे हे कसं ओळखावं किंवा त्याची नेमकी लक्षणं कोणती असतात? स्पॉन्डिलोसिस झाल्यावर 2 प्रकारचे लक्षणं असू शकते. नंबर 1, ते पेशंटला 30 ठिकाणी, ज्या ठिकाणी स्पॉन्डिलोसिस झाला आहे म्हणजे मानेला, त्या पेशंटला त्रास होणार आहे. ते कशामुळे होते की ते जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, ते एकदा गादी घासरून गेली तर ते हाडावर घासरून जाते. त्यामुळे ते पेशंटला 30 ठिकाणी म्हणजे ते मानेला दुखते आणि कधीचे गादी बाहेर निघून गेली आणि त्याच्या शिरवर प्रेशर आला तर त्यामुळे ते पेशंटला मज्जातंतू संबंधित विकार पण होणार आहे. आणि ते तुम्हाला स्पॉन्डिलोसिस झाली आणि तुम्हाला ते तरी पण ते तुम्हाला मोठे काम करायला लागते, जड प्रकारचे काम करायला लागते, त्यावेळी तुम्हाला जे त्रास वाढणार आहे.
आणि स्पॉन्डिलोसिस सगळ्यांना होणार आहे, ज्याचे केस पांढरे होते, पण ते सगळ्यांना त्रास देणार ते काही जरुरी नाही आहे. तर ते पण ते एकदा त्रास झाला आणि त्याच्यावर तुम्ही जास्ती काम केला किंवा त्याच्यावर दाब आला की तुम्ही काय वजन वगैरे उचलला, विशेषतः डोक्यावर, तर तुम्हाला ते सगळे जे त्रास आहे जे तुम्हाला मी आता सांगितलं ते व्हायची शक्यता जास्ती होते. अच्छा डॉक्टर, मग मज्जातंतू संबंधित नेमकी कोणती लक्षणं आहेत जी आढळू शकतात? सो मज्जातंतूचा कार्य काय आहे की ते डोक्यातून ते त्याच्या जे ऑर्डर आहे ते हाताला आणि पायाला आणि जे खालचा जे भाग आहे बॉडीच्या तिथे ते करंटला पुरवठा करतात. तर एकदा ते मानेला मज्जातंतू किंवा त्याची जे छोटी शीर आहे ती दाबली गेली तर हाताला तुम्हाला वेदना येतात, हाताला तुम्हाला मुंगी पण येऊ शकते. कधी दुर्लक्ष ठेवला किंवा त्रास जास्ती असला तर हाताला बधीरपणा किंवा हात लटपट पण पडू शकतात. तुमची स्पायनल कॉर्ड स्वतः दाबली गेली किंवा त्रास भरपूर ठिकाणी असला तर हातपाय लटपट पडू शकतात. तुम्हाला चालताना कदाचित त्रास होऊ शकते. काही चीज धरताना किंवा काही तुमच्या शर्टचे बटन वगैरे बंद करताना तुम्हाला त्रास होणार. तर ही सगळे त्रास मज्जातंतूवर दाब आला तर होऊ शकते. कधी कधी काय होतं की ते तुमच्या समजा की लेफ्ट साईडला त्रास आहे, लेफ्ट साईडला तुम्हाला लेफ्ट साईडची शीर दाबली गेली तर कधी कधी ते असं वाटतं की ते हृदयाचे विकारमुळे आहे का. आणि कधी कधी कांद्याचे जे त्रास आहे ते पण असू शकते आणि पेशंटला दोन्ही प्रकारचे त्रास असू शकते. तो असे कंडिशनमध्ये पेशंटला बघून त्याचे जे तपास आहे ते केल्यावर आम्हाला माहिती पडणार की ते कोणत्या ठिकाणून त्याला त्रास येत आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला ते त्याच्या ट्रीटमेंट ठरवता येणार आहे. अच्छा डॉक्टर, स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय किंवा त्याची लक्षणं काय असतात यावर तर आपण बोललो, पण एखाद्याला जर स्पॉन्डिलोसिस झाला असेल तर त्यावर नेमके कशा पद्धतीने उपचार केले जाऊ शकतात? चांगली गोष्ट ही आहे की जे मोस्ट ऑफ द पेशंट, जास्ती पेशंटना स्पॉन्डिलोसिसचे सिम्पटम जे आहे ते थोड्या वेळाने आपोआप बरे होतात. म्हणजे ते दुखायची जी वेदना आहे ते जे इन्फ्लेमेशन होतात ते इन्फ्लेमेशन थोड्या वेळाने थांबतो आणि ते एकदा थांबलं तर तुम्हाला ते जे दुखते त्यामुळे इन्फ्लेमेशनमुळे ते स्वतः कमी होणार. जे तुमची जे कधी कधी नस दाबली जाते ते नस कशामुळे दाबली जाते, ते जे गादी बाहेर निघून गेली ते ही गादी वेळप्रमाणे थोडी कमी होणार, त्याच्या साईज कमी होणार, तर ते नसावरच्या प्रेशर कमी होणार, तर ते हाताला जे वेदना येते ते पण कमी होणार. एखादा पेशंटला ते त्रास कमी नाही झाला तर आणि ते पेशंट समजा आमच्याकडे येतो तर आम्ही त्याला अगोदर मेडिकल ट्रीटमेंट, नास शस्त्रक्रिया करताना ते ट्रीटमेंट देतात. त्याच्यामध्ये पेन किलर, ते दुख कमी करायसाठी औषध असते. जागावर मानेची जागावर ते गरम पाणीचा शेक वगैरे करायचा, मरम वगैरे लावायचा आणि थोडी काळजी पण घ्यायच लागते की जास्ती खाली बसू नका, वजन वगैरे उचलू नका. जे तुम्ही जसं लॅपटॉप वगैरे काम करते आणि खाली बघायच लागते त्याच्यापेक्षा ते लॅपटॉपला थोडा वर ठेवून त्याच्या समोर बघितल्यावर बरं राहील. तुम्ही ऑफिस वगैरेमध्ये काम करता तर दर अर्धा तासाने तुम्ही एक 5 मिनिटचा ब्रेक घ्या आणि ते तुमच्या बॉडीला थोडा स्ट्रेच करा. मज्जातंतू संबंधित तर काही औषध असते, ते हाताला जे वेदना होते आणि ते मुंगी वगैरे येतात त्यासाठी मज्जातंतू संबंधित औषध, विटॅमिन B12 आणि अशी औषध असते ते पण आम्ही देतात आणि पेशंटला फिजिओथेरपीसाठी पण पाठवतात. नक्कीच. डॉक्टर, स्पॉन्डिलोसिस या उपचारात फिजिओथेरपीची नेमकी भूमिका काय असते? फिजिओथेरपी एकदम महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. ते फिजिओथेरपी काय करतात की ते जे स्नायू असते मानेच्या त्याला मजबूत करतात. तर त्यामुळे ते जे स्नायूला उबळ झाली, ते स्नायू घट्ट झाले, ते थोडे शिथिल पडणार, तर त्याच्यामुळे जे त्रास होता ते थोडा कमी होणार. आणि एकदा स्नायू तुमचे मजबूत झाले तर ते मानेच्या जे कशेरुक आहे त्याला चांगल्या प्रकाराने धरणार, त्याला समर्थन देणार. तर तिथे जे ते स्पॉन्डिलोसिसमुळे जे त्रास होते ते कमी होणार. आणि फिजिओथेरपी केल्यावर कधी कधी ते नस पण थोडी मोकळी होते, तर ते नस मोकळी झाली तर तुमच्या जे हाताला त्रास होते, वेदना होते ते पण कमी होणार.
फिजिओथेरपी केल्यावर जे मानेच्या आणि कशेरुकाच्या मज्जातंतूच्या याच्या जे रक्तपुरवठा आहे ते पण वाढणार, तर तिथे ते ते लवकर बरं होणार. अच्छा, ही फिजिओथेरपीचं महत्त्व आहे. बरोबर. डॉक्टर, स्पॉन्डिलोसिस संबंधित लक्षणांसाठी आपल्याला शस्त्रक्रिया नेमकी कधी करावी लागते किंवा कोणत्या स्टेजला करावी लागते? शस्त्रक्रिया जे आहे ते शेवटचा उपाय असते. 90% पेशंट एकदा आमच्याकडे आले तर ते औषधानं आणि ते फिजिओथेरपी वगैरे केल्यावर त्यांचा जे त्रास आहे ते जाणार. शस्त्रक्रिया करायची वेळ कधी येते की ते पेशंटला त्रास भरपूर आहे आणि भरपूर ठिकाणीपासून त्याला भरपूर दिवसापासून त्याला त्रास आहे. तर आणि ते ही सगळे फिजिओथेरपी केली, ते तुमच्या ते औषध वगैरे केली आणि ते त्रास जात नाही, असे वेळेला पेशंटला शस्त्रक्रिया केली जाते. कोणाला कधी जे हातापायाला कमजोरी झाली, ते चालताना येत नाही, त्याला आम्ही काय म्हणतात त्याला सर्वायकल मायलोपॅथी, तसा झाला आणि ते नस भरपूर दाबली गेली आहे, अशी गोष्ट झाली तर ते पेशंटला लवकरात लवकर ऑपरेशनची गरज पडते. नक्कीच. डॉक्टर, मानेच्या शस्त्रक्रियेचे ऑपरेशनचे परिणाम नेमके कसे आहेत? तो मानेची शस्त्रक्रिया आहे आजच्या दिवशी एकदम सामान्य आहे आणि ते त्याचा नंबर भरपूर आहे. आम्ही एकदा आम्ही 4 शस्त्रक्रिया कमरेची केली तर 1 शस्त्रक्रिया मानेची होते, एवढा त्याचा नंबर आहे. त्याचे जे रिझल्ट आहे ते म्हणजे एखादी वेळ ते कमरेची शस्त्रक्रियापेक्षा जास्ती चांगले आहे. कशामुळे ते मानेला जास्ती स्नायू नाही आहे, तर तिकडची जे शस्त्रक्रिया आहे ते पेशंटला सोपे पडते आणि काम छोटं असते, जापानीज काम असते, म्हणजे लहान लहान मायक्रोस्कोप वगैरे वापरून काम करतात. तर ते एकदा शस्त्रक्रिया चांगली झाली तर पेशंटला भरपूर त्याच्या फरक पडतात आणि ते मानेची शस्त्रक्रियेनंतर पेशंटला रिकव्हरी पण जल्दी होते. म्हणजे ते कधी कधी आम्ही ते गादीचं ऑपरेशन केला तर त्याला दुसऱ्या दिवशी पण आम्ही घरी पाठवू शकतात. एखादी वेळ आम्ही पेशंटला सेम दिवशी पण घरी पाठवलेलं आहे. म्हणजे ते त्याची रिकव्हरी एकदम भरपूर फास्ट आहे. अच्छा, नक्कीच. स्पॉन्डिलोसिस आणि संबंधित लक्षणे टाळण्याचा नेमका मार्ग कोणता आहे? तर स्पॉन्डिलोसिस सगळ्यांना होणार. ही जसे केस पांढरे होते तसा ही वृद्धत्वाचा त्रास आहे, ते सगळ्यांना होणार. ते टाळू नाही शकत. पण त्याच्यामुळे जे लक्षण होते तुम्हाला आणि ते एकदा स्पॉन्डिलोसिस झाला तर त्यामुळे जे तुम्हाला त्रास होते त्याला कसा कंट्रोल करायचे आणि ते त्याला कसे म्हणजे त्याला वाढू देऊ नका. त्यासाठी थोडी तुम्ही सावधानी करू शकतात. म्हणजे जसं मी अगोदर सांगितलं, तुम्ही जास्ती खाली बघू नका. फोन वगैरे वापरताना असं समोर बघून बघा. तुम्ही लॅपटॉप वगैरे कम्प्युटर वगैरे यूज केल्यावर त्याच्या अर्गोनॉमिकली असं ठेवा की तुम्हाला खाली बघायची आवश्यकता नसणार. ते थोडं वर ठेवा. तुम्ही ऑफिस वगैरे काम करता तर दर अर्धा तासांनी 45 मिनिट्सांनी तुम्ही थोडा एक 5 मिनिटचा एक ब्रेक घ्या आणि ते बॉडीला थोडा ताण द्या. त्याच्याने तुमची ते स्नायू पण शिथिल पडणार आणि ते तुमच्या जे आहे रक्त पुरवठा पण चांगला होणार. डोक्या वगैरे इथे काही वजन वगैरे जास्ती घेऊ नका. कॅल्शियम आणि विटॅमिनची औषध तुम्ही दररोज घ्या तर तुमचे जे मज्जातंतू आहे आणि ते तुमची जे कशेरुक आहे ते कशेरुकचे जे हाड आहे ते थोडे मजबूत होणार. तुम्हाला जे आहे दररोज दिनचर्यामध्ये काहीतरी प्रकारच्या तुम्हाला ते व्यायाम करायला पाहिजे. ते व्यायामातून तुमचे जे स्नायू ते मजबूत होणार, ते हाड पण मजबूत होणार आणि ते गादीला पण रक्तपुरवठा चांगला होणार. तर त्याला लवकर त्रास यायची शक्यता कमी होणार. नक्कीच. तर मानेचे विकार आणि उपचार पद्धती या विषयावर डॉक्टर अमित शर्मा यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मानेचे विकार आणि उपचार पद्धती या विषयावर डॉक्टर अमित शर्मा यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आताचा माझा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सर्जरी टाळण्यासाठी बरेच लोक इंजेक्शन्स घेतात, म्हणजे त्याला पेन मॅनेजमेंट असं पण म्हटलं जातं. तर त्याचा खरंच काही उपयोग होतो का? सो पेन मॅनेजमेंट एक भरपूर महत्त्वाची उपचार पद्धती आहे. तर पेन मॅनेजमेंटचं काम कसं असते की ते तुम्ही माझ्याकडे आले, तुम्हाला त्रास भरपूर आहे
आणि मी तुम्हाला सांगितलं की ऑपरेशनाची गरज आहे आणि तुम्ही तयार नाही आहे, तर त्यामुळे त्यावेळ तुम्हाला त्रास कशी आम्ही कमी करणार. तर त्यावेळ आम्ही ते काय करतात की ते बेशुद्ध करायची औषध होते आणि ते दुख कमी करायची औषध ते आम्ही मानेला टाकतात. त्याला सर्वायकल एपिड्युरल इंजेक्शन म्हणतात. ते दिल्यावर तुमचे जे दुख कमी करायची औषध आहे ते जिथून दुख येते त्या ठिकाणी पोहोचणार आणि ते त्रासला तिथून कमी करणार. कधी कधी काय असते की पेशंटला भरपूर त्रास आहे, पण आम्हाला असं वाटतं की ही पेशंटला ऑपरेशनची गरज नाही आहे, ऑपरेशन केल्यावर त्याला काही भरपूर फायदा नाही होणार, तर त्या प्रकारचे पेशंटला आम्ही ते सर्वायकल एपिड्युरल इंजेक्शन देतो. कधी असं असलं की तुम्हाला थोडी वेळ पाहिजे, रुग्णाला वेळ पाहिजे, ती आता ऑपरेशनाची गरज आहे पण आम्ही थोडी वेळ नंतर करणार, या प्रकारची काही समस्या झाली तर आम्ही ते इंजेक्शन देऊन त्याला ऑपरेशनला थोडा टाळू शकतो. तो ही जे आहे ते इंजेक्शनाचा उपयोग आहे. नक्कीच. डॉक्टर, आता मानेचे जे काही त्रास होतात त्यासाठी डेली बेसिसवर आपण थोडाफार मानेचा एक्सरसाइज करणं कितपत योग्य आहे आणि ते नेमका कशा पद्धतीने करावा, काय सांगाल? तो एक्सरसाइज भरपूर महत्त्वाची आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं अगोदर की ते एक्सरसाइज केल्यावर तुमचे जे रक्तपुरवठा ते वाढणार, हाड आणि स्नायू पण मजबूत होणार. पण तुम्हाला त्रास आहे अशी वेळ काय चांगलं आहे की तुम्ही डॉक्टरला एकदा बघा आणि त्याची कधी काय असते की तुम्हाला वाटणार की ही जे माझ्या सिम्पटम आहे, जे मला त्रास आहे ते नॉर्मल आहे, पण जे त्रास जे आहे ते डॉक्टरांप्रमाणे ते त्रास महत्त्वाचा आहे, तर त्याला तर बघायची गरज असते आणि ते तुम्हाला सांगणार की ते फिजिओथेरपीची गरज आहे किंवा नाही आणि कोणत्या प्रकारचे. कधी कधी आम्ही पेशंट ॲडमिट पण करतात, ते ट्रॅक्शन वगैरेची पण ते पद्धती असते, त्यासाठी पेशंटला ॲडमिट व्हायच लागते. तर एकदा तुम्हाला त्रास आहे आणि ते कमी होत नाही आणि ते त्रास वाढत चालला आहे तर असं चांगलं आहे की तुम्ही कोणते डॉक्टरला भेटून त्याची परामर्श घ्या. नक्कीच. डॉक्टर, आता आपला शो जे प्रेक्षक बघतायत त्यामध्ये बरेच लोकांना मानदुखीचा त्रास हा असेलच, तर तुम्हाला त्यांना काही मेसेज द्यायचा आहे का? सो माझ्याकडून मेसेज ही आहे की नंबर 1, मानदुखी एकदम भरपूर पेशंटला होणार आणि ते एकदम कॉमन चीज आहे, पण ते सगळ्याला ऑपरेशन लागणार तशी गरज नसते. 80-90% पेशंट औषधमुळे आणि ते फिजिओथेरपी केल्यावर ते बरे होतात. कोणाला अगर जे फरक नाही पडला तर त्याला आम्ही फिजिओथेरपी वगैरे करून किंवा ते इंजेक्शन वगैरे देऊन बरा करतात. पण कधी तुमच्या डॉक्टर तुम्हाला सांगितलं की ते ऑपरेशनची गरज आहे तर घाबरू नका. ते आम्हाला असं वाटलं की आम्ही कधी ऑपरेशनसाठी सांगतो, जर आम्हाला असं वाटतं की ते तुम्हाला जे त्रास आहे त्याचं आम्हाला कारण MRI वगैरे एक्सरेमध्ये दिसतो आणि त्याचा उपाय केल्यावर, त्याची शस्त्रक्रिया केल्यावर पेशंटला भरपूर त्रास कमी होण्याची शक्यता आहे, त्यावेळी आम्ही ऑपरेशन करतात. आणि जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, ते जास्ती शस्त्रक्रिया आजच्या दिवशी मायक्रोस्कोप पद्धतीने होते, तर पेशंटचा रिकव्हरी एकदम चांगली होते आणि ते अगोदर जे पेशंटला जे भीती होते की ते शस्त्रक्रिया केल्यावर आम्हाला पॅरालिसिस व्हायची शक्यता आहे किंवा आम्हाला भरपूर दिवस बेडमध्ये राहायला लागणार, ते सगळे आजच्या दिवशी होत नाही. ते रिझल्ट जे आहे शस्त्रक्रियाचे भरपूर चांगला आहे आणि ते शस्त्रक्रिया पण आम्ही सांगतो 1-2% पेशंटला लागतो ना, जास्ती पेशंटला लागत नाही. तर पण ही कोणी ठरवणार, ही तुमच्या डॉक्टर ठरवणार. तुम्हाला त्रास आहे, जास्ती आहे, ते कमी होत नाही, सगळे तुम्ही उपाय करून बघितलं तर चांगली गोष्ट आहे की तुम्ही डॉक्टरला भेटून घ्या. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही थोड्याच वेळापूर्वी म्हणालात की लॅपटॉपमुळे किंवा मोबाईलमुळे पण आपल्याला मानदुखीचा त्रास होतो. तर आता फोनचं यूज तर डेली बेसिसवर खूप जास्त प्रमाणात होतं आणि फोन आपल्या समोरच असतो, तर तो कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या मानेला त्रास नाही होणार? तो ही एकदम भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे. मी पण फोन वापरताना मला असं वाटते की, आणि मी शस्त्रक्रिया करतो, शस्त्रक्रिया करताना मला 2-3 तास आता खाली बघायला लागते आणि नंतर मी गाडीमध्ये बसतो आणि परत ते फोन वापरताना मला खाली बघायला लागते आणि त्यावेळेला आमची मान पण दुखते भरपूर वेळ. तर आम्ही काय करतो की ते फोनला असा खाली ठेवायपेक्षा असा वर ठेवा आणि त्याला असं समोर बघा, तर ते तुमचे जे मान जे आहे ते असं खाली बघताना ते मानाचे जे कशुरूक आहे, जे गादी आहे, त्याच्यावर 200-300% जास्ती दाब येते आणि तुम्ही असं त्याला समोर ठेवला, त्याला समोर ठेवून तुम्ही बघितलं, काम केलं, लॅपटॉप आहे किंवा फोन आहे, तर ते तुमचं जे प्रेशर आहे गादीवरच्या ते भरपूर कमी होणार आणि त्याचे ते वृद्धत्वाची पेक्षा जे
जे जे चीज व्हायची जे गती आहे ते भरपूर कमी होणार. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती, खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. Thank थँक्यू. तर आजच्या या कार्यक्रमात आपण मानेचे विकार आणि उपचार पद्धती या विषयावर डॉक्टर अमित शर्मा यांच्यासोबत सविस्तरमध्ये चर्चा केली. खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.